समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधताना हातांचा खूप मोठा रोल आहे. कसे पाहिजेत हँड जेस्चर्स? हँडचा फ्लो हा शोल्डरच्या लेवलला असला पाहिजे, राईट, लाईक दिस. पण मग आपली जी बाकीची आपण ज्याला म्हणतो ना बॉडी लँग्वेज किंवा पोस्चर, ती महत्वाची असते का? भयंकर. अपोजिट जेंडर आहे 1 सेकंद बघा, सेम जेंडर आहे 2 सेकंद बघा, पण डोळ्यात डोळे टाकूनच बोलायचंय. आता असं आहे की नवरा बायकोमध्ये बायको बोलतेच आहे आणि तो पेपर उघडून हो अच्छा कसं, ते पोचतच नाही ना तिच्यापर्यंत. आणि मग सेम डायलॉग आहे, तुम्ही माझं ऐकतच नाही, झालं संपलं. असे मग आता 3 शब्द सांग की हे जे रोमॅन्टिक रिलेशनशिप मध्ये वापरले ना सगळं एकदम सेटल. आणि मार्केटमध्ये 90% लोक मोनोटोन आहेत. मोनोटोन लोकांचं कसं बोलणार? काय ठरलं? कधी 10 तारखेला लिहून घे. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं, मी पुस्तक वाचलं ना की मी छान बोलायला लागेल. अरे बाबा, छान बोलण्यासाठी पुस्तक वाचून नाही, मंचावर उभं राहून बघावं लागेल ना. कसं बोलावं की व्हॉट्सॲपवर, फेसबुक मेसेंजर आणि काय बाकी सगळ्यावर चालतं, आणि मग जेव्हा डेटला जायची वेळ येते ना तेव्हा त्यांना कळत नाही, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं पाहिजे? इथे काय रिफ्लेक्ट होतो माहिती आहे का? ॲटिट्यूड. आणि बऱ्याचदा तो चॅट करणारा मुलगा किंवा मुलगी आहे ना, त्यांना माहिती असतं की त्या ॲटिट्यूडमध्ये दम नाही आहे, म्हणून पहिली डेट कायम अशी बऱ्याचदा ती फ्लॉप होऊन जाते. आत्मविश्वासासारखी ना गोष्टच नाही आहे दुसरी. काय प्रपोजल लाईन पाहिजे बेस्ट मराठीतली की नक्कीच मुलगा किंवा मुलगी हो म्हणणार? तुला माहिती आहे का, तू ताकदच माझी. मला असं वाटतं मी शून्यातनं माझं जग निर्माण करेल, बस तू पाहिजेस सोबत. मला प्रमोशन मागायचंय, मला बॉसकडे जायचंय, तेव्हा आपले शब्द आणि आपली पोस्चर आणि हे कसं असावं? त्याचे पण लेफ्ट राईट पोझिशनिंग सांग बघू कसं बसायचं. ज्याच्या समोर प्रेझेंट करायचंय त्याच्या राईट हँडलाच बसायचं.